एक आहे की नाणारचा रिफायनरी प्रोजेक्ट हा ग्रीन रिफायनरी आहे. ग्रीन रिफायनरी ज्यावेळेला असते त्यावेळेला ग्रीन रिफायनरीमध्ये एवढी झाडं लावली जातात की कुठलंही प्रदूषण हे त्या ह्याच्यामधून बाहेर येऊ शकत नाही, म्हणूनच त्याला ग्रीन रिफायनरी म्हणतात. आता तो ग्रीन रिफायनरी आहे की नाही चेक करायला लागेल, आणि खरोखर ग्रीन रिफायनरी असेल तर मग कालपर्यंत आपण असं म्हणत होतो की त्या ठिकाणी एनरॉनचा प्रोजेक्ट आल्यानंतर आंब्यावर परिणाम होणार, काजूवर परिणाम होणार, परंतु तो परिणाम झालेला कुठल्याच कोकणातल्या माणसाला दिसला नाही. एनरॉन एवढ्या वर्ष चाललं पण समुद्रातला एकही मासा मेलेला कोणी बघितला नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे बोललं जातं ते बोलणाऱ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात. एनरॉनने हे स्पष्ट सिद्ध करून दाखवलेलं आहे की एनरॉन झाल्यानंतर काजूवर कुठला परिणाम झाला नाही, आंब्यावर कुठला परिणाम झाला नाही, मासेमारीवर कुठला परिणाम झाला नाही. मग रिफायनरीमुळे हे होईल असं तुम्ही आजच गृहीत का धरताय? आणि त्यातल्या त्यात ती ग्रीन रिफायनरी आहे, तर मग ग्रीन रिफायनरीची माहिती मागवायला लागेल, लोकांपुढे ती आणायला लागेल, आणि मग त्याच्यानंतर त्याच्याबाबत आपण कॉमेंट करू शकू. परंतु राणेसाहेब स्वतः उद्योगमंत्री होते केंद्रामध्ये, त्यांना या प्रकल्पाची पूर्ण माहिती आहे. उदय सामंत तर एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही, त्यांना जर पूर्ण माहिती असते जगभराची, तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला असणार. दुसरं असं आहे की 99 पासून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी हे रामटेक बंगले घेतले त्यांनी राजीनामे दिले, कुठच्या तरी भ्रष्टाचारात सापडले, आणि त्यालाच तुम्हालाही मंत्रिपदातून मला भ्रष्टाचारात सापडलं नाही ना, ही सगळी गोष्टी आहे की नाही. आणि तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती सांगितलेली आहे. बघा 2-3 वेळा असं झालं की माझ्यापूर्वी रावल तिथं राहिले होते, त्यांचं मंत्रिपद गेलं, एवढं मी समजू शकतो. पण तिथं राहिलेला प्रत्येक मनुष्य हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालेला आहे. शरद पवार साहेब राहिले, मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख राहिले, मुख्यमंत्री झाले. शिवाजीराव पाटील निलंगेकर राहिले, मुख्यमंत्री झाले. म्हणजे निलंगेकर साहेबांच्या बाबतीत कोणी असं एक्सपेक्टच केलं नव्हतं, मुख्यमंत्री झाले. मग तो वाईट आहे का बंगला? एक गोष्ट अशी आहे की मंत्रिपदावरून गेल्यानंतर मला रावल साहेब सुद्धा भेटले होते. ते म्हणाले माझं गेलं तुमचंही गेलं, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज लिहून ठेवा आणि आज तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे, मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर मी जाईन, एवढी त्या बंगल्यामध्ये पवित्रता आहे. मी तिथं आल्यानंतर तिथे गणपतीची स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे कुठलीही वास्तू वाईट नसते, वास्तू नेहमी आशीर्वाद देत असते. फक्त तुम्ही सुद्धा त्या वास्तूची तशी सेवा करायला लागते, त्या वास्तूला सुद्धा जपायला लागतं. आणि माझी खात्री आहे कि मी तुम्हाला सांगितलं की मला हा आशीर्वाद मिळालेला आहे. देखिए आदित्य ठाकरे ये नासमझ है, इनकी एज है उतनी भी उनकी अकल नहीं है, क्योंकि जो कपड़ा लिया गया उसमें 11 करोड़ कम में वो टेंडर आया था, 11 करोड़ कम में, तो किसको क्या मिलेगा? इनको ये आदत हो गई है म्यूनसिपाल्टी की वजह से, करोड़ों रुपया उनके पास आता है तो उनको खोके बोलते हैं, जब थोड़ा पैसा आता है तो उसको मलाई बोलते हैं, तो ये इनकी आदत बन गई. देखिए आदित्य जी की वजह से शिवसेना के टुकड़े हो गए. जब मैंने अरेंज की थी मीटिंग उद्धव जी के और ऑनरेबल प्राइम मिनिस्टर साहब के साथ, तो आदित्य ही थे जो इसके बीच में आ गए. मैं ऐसे क्यों बोल सकता हूँ? क्योंकि जब मुझे फ़ोन आते थे, पहले तो उन्होंने तय किया था कि आने के बाद 15 दिन में युति का शासन लाएंगे, ऐसे प्राइम मिनिस्टर साहब को बोल के उद्धव साहब यहाँ आ गए. फिर मुझे बुला के ये बोला कि मुझे 1 महीने की मोहलत चाहिए क्योंकि मुझे समझाना है सबको. उसके बावजूद भी जब हम लोग बात करते थे तो वो बोलते थे कि आदित्य सामने अभी बात मत करो, बाद में करो. इसका मतलब साफ है कि वो कांग्रेस के साथ जाना चाहते थे, वो कभी युति के साथ और हिंदुत्व के साथ नहीं आना चाहते थे. और जब भी हमारी मीटिंग होती थी तो एक बार भी वो प्रेजेंट नहीं रहते थे. इसका मतलब साफ है आज जो भी शिवसेना का नुकसान हो गया वो आदित्य की वजह से हो गया. और उसको इतना भी समझ में नहीं आता है कि एक टेंडर निकलता है और 130 करोड़ का टेंडर अगर 11 करोड़ कम में 124 करोड़ में जाता है तो कितने स्ट्रिक्टली हम लोग इम्प्लीमेंट करते हैं, इसके बारे में सोचना चाहिए. मैं उनके जैसा नहीं हूँ, मैं अलग हूँ उनका. मैं उनको चैलेंज देता हूँ. मैं 2.5 साल मुंबई का पालक मंत्री रहा. सबसे जो रिच टाउन है वो मुंबई सिटी है, और मुंबई सिटी में अगर एक भी बिल्डर और एक भी कॉन्ट्रैक्टर बोलेगा कि दीपक केसरकर को 1 भी रुपया दिया है तो मैं अपना पॉलिटिक्स छोड़ दूंगा. ऐसे बच्चों से मैं बात सुनने के लिए यहाँ नहीं आया. मैंने मेरे पुरखों की जो अमीरी थी वो छोड़ के मैं आ गया पॉलिटिक्स में. तो हम लोग आग पे चलते,
चलते रहेंगे, ये लोग पैलेस पॉलिटिक्स करते रहेंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।